नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्मार्ट हवामान हे यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज 20 मार्च 2025 राज्यात अवकाळी पावसाचे आगमन झाल्याचे आपल्याला मागील काही दिवसांत पाहायला मिळाले। मित्रांनो, एकीकडे उन्हाचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे मात्र अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत आहे। आजपासून पुढील 4 ते 5 दिवस हवामान खात्याने राज्यात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे। काल देखील काही ठिकाणी रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळाला होता। बंगालच्या उपसागरात सध्या असलेल्या चक्रीवादळ पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळेच भारताच्या दक्षिण भागात तसेच पूर्व भागातही अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता पुढील 7 ते 8 दिवस आहे। त्याचप्रमाणे मराठवाडा आणि विदर्भात देखील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे। चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे की तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर तुमची कमेंट आमच्यापर्यंत पोहोचत नाही, म्हणून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या जिल्ह्याचे शहराचे नाव कमेंट करून नक्कीच कळवा। त्याचबरोबर आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल। मित्रांनो, गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पश्चिम महाराष्ट्रात देखील आपल्याला सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पंढरपूर, वडूज, विटा या सर्वच भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे। तसेच इंदापूर, अकलूज, कुरुडवाडी, तुळजापूर, दौंड, श्रीगोंदा, कराड या सर्वच ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुढील 4 ते 5 दिवस पाहायला मिळू शकतो। 21 मार्च नंतर मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पाऊस तसेच गारपीट देखील पाहायला मिळू शकते। त्याचप्रमाणे मागील 2-3 दिवसांच्या तुलनेत उन्हाचा पारा कमी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबई, ठाणे, पालघर, त्याचप्रमाणे रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या भागात उन्हाचा तडाखा कायम असणार आहे आणि वातावरण कोरडे राहील। त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातही आपल्याला नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, तिसगाव, मनमाड या सर्वच भागात स्थानिक वातावरण तयार होऊन ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। मित्रांनो, तुम्हाला जर तुमच्या भागाचा अंदाज जाणून घ्यायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करा आणि कमेंटमध्ये आपल्या गावाचे, शहराचे नाव नक्की कळवा। त्याचप्रमाणे जालना, छत्रपती संभाजीनगर, पैठण, अंबड या ठिकाणी देखील हलका पाऊस पाहायला मिळणार आहे। त्याचप्रमाणे 21 मार्चपासून विदर्भात हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे। अकोला, अमरावती वगळता सर्वच ठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी लागल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दलची छोटीशी माहिती। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। जय जवान, जय किसान, धन्यवाद।